अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राइब व शेअर करा। संपूर्ण जग स्तब्ध झालं, कारण हे भारतामध्ये घडतंय। कशामुळे घडतंय तर गेल्या 11 वर्षापासून या देशामध्ये ज्या विचाराची सत्ता आहे त्या विचाराचाच तो पाईक आहे। काल ज्यांनी हल्ला केला तो, आणि त्यामुळं आज आपण क्रांती चौकामध्ये त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत। मित्रांनो, फार लांब लचक भाषण करण्याचा ही वेळ नाहीये, आपसात बोलू नका। पण आपण फक्त आपली कृती प्रतिक्रिया देणे इतपतच ठेवणार असू तर त्यांची ताकद दर दिवशी वाढते। आज 11 वर्षापूर्वी ते सत्तेमध्ये बसले, का बसले तर या देशामधल्या परिवर्तनवादी चळवळी यांच्यामध्ये उभ्या आडव्या अशा पद्धतीची छक्ल पडलेली आहेत। ही छक्ल जोपर्यंत कायम राहतील तोपर्यंत फक्त आपल्याला निषेध करण्यासाठी एकत्र यावं लागेल। पण निषेध करत असताना आपण हा निर्धार करणार का की आमच्या मधले जे काही गट तट आहेत ते आम्ही सांगूया, एकत्र येऊया, आणि ते नुसतं बोलून नाही, त्याच्यासाठी आपल्या समोर महाराष्ट्रामध्ये पुढच्या 3-4 महिन्यामध्ये संधी आली आहे, आणि ती संधी आहे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका। जिथले जेवढे परिवर्तनवादी घटक आहेत एकत्र येऊन त्यांना जर आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून चपराक द्यायची आहे, काही मित्र आमचे म्हणत होते 29ला लोकसभेची आहे। अहो, पण लोकसभेला चपराक यावेळेस बसली, पण विधानसभेमध्ये पुन्हा घसरले। सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आपण आपल्यामधली तूट भरून काढूया, आपण एकत्र येऊया, आणि त्याच्यासाठी अतिशय तातडीनं प्राध्यापक ऋषिकेश यांनी निवेदन केल्याबरोबर आमच्यासारखे कार्यकर्ते आले। मी ऋषिकेशला विनंती करणार आहे की जरा जास्तीत जास्त लोकांशी विचारविनिमय करून एक दिवसभर एकत्र बसा, एखाद्या सुट्टीच्या दिवशी दिवसभर बसा, आपापल्या घरचे डबे घेऊन या, काही खर्च करायची गरज नाही। काय 100-200 कार्यकर्ते असतील, बसूया। पण काल जो हल्ला झाला तसा हल्ला करण्याचं त्यांच्या डोक्यात सुद्धा येणार नाही। एक लक्षात घ्या, आपल्यापैकी काही लोकांना वाटतं की त्यांच्यावरती ही कारवाई व्हावी, ती कारवाई व्हावी, पण स्वतःच्या वेळी सांगितलं की त्याच्यावर कारवाई करू नका। आणि एका अर्थानं तो एक मेसेज दिला त्यांनी की असे जे माथे फिरू आहेत, माथे फिरू काल हल्ला करणारे आणि त्या हल्लेखोरांना पाठिंबा देणारे, मग सगळेच आले, सत्तेमधले सगळेच आले। हा तो मेसेज आहे, एवढं लक्षात घ्या। तो मेसेज आपण त्याच पद्धतीने घेऊया आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करूया, एवढंच या निमित्तानं। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी घटना घडली त्या घटनेनं जगाच्या न्याय व्यवस्थेमध्ये अतिशय वाईट असा मेसेज गेलेला आहे। गेली 5000 वर्ष ज्यांचं या देशावर अधिराज्य राहिलं त्या लोकांच्या हातामधून बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे सत्ता निघून गेलेली आहे, आणि म्हणून त्यांचं एक प्रकारे असं माशावरण झालेलं ते तडफडतायत की जो कधी काळी या भारत देशावरती आमची धार्मिक सत्ता होती, आज आम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काहीही जास्त शहाणपणा करता येत नाही। आणि त्याचंच एक द्योतक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामधले इथले जातीवादी नराधम हे अपशब्द वापरतायत। काल इतकी मजाल गेली त्या राकेशची की त्याला सर्वोच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायमूर्तीवर चप्पल भिरकावली। इतकी हिंमत तुम्हाला येते कुठून? आम्ही सर्वजण एक झालं
तर मच्छरासारखे त्यांना मसळून टाकू शकतो, इतकी ताकद आमच्यामध्ये आहे. परंतु लोमटे सरांनी सांगितलं तसं आमच्यामध्ये मेळ नाही, आमच्यामध्ये एकमेकांचा पायपोस नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जातीवादी नराधम हे माजलेले आहेत. आणि म्हणून मी यावेळी अशी विनंती करतो की भारतातल्या 85% समाजाने हा जो कालचा असल्याचे प्रकार सुप्रीम न्यायालयामध्ये झालेला आहे त्याचा निषेध म्हणून रोडवरती आलं पाहिजे. आणि येणाऱ्या ज्या कुठल्या निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांना माती चालल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे, एवढीच मी यावेळी माझी मनोगत व्यक्त करतो.